नमस्कार. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मला नेहमी असं वाटतं की डॉक्टर होणं सोपी गोष्ट नाही. प्रचंड अभ्यास करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते, सातत्यानं आयुष्यभर नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. कारण तंत्रज्ञान ज्या वेगानं डेव्हलप होतंय ते सगळं ग्रास्प करावं लागतं, संयम असावा लागतो. आणि त्यातही पुन्हा जर लहान मुलांचे डॉक्टर व्हायचं असेल तर प्रचंड 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 सहनशक्ती पाहिजे, संयम पाहिजे, अभ्यास पाहिजे. कारण ज्या नवजात शिशूंना बोलता येत नाही, सांगताही येत नाही की आपल्याला नेमकं काय होतंय, त्यांचे आजार, त्यांचं दुखणं समजून घेऊन त्यांच्यावरती उपचार करणं हे अत्यंत आव्हानास्पद असतं. शिवाय लहान मुलांच्या बाबतीत त्यांचे आईवडील, पालक हे जरा जास्तीच संवेदनशील असतात. आपल्या चिमुकल्याला, आपल्या बाळाला काही होऊ नये यासाठी त्यांची धडपड सुरू असते. आणि अशा वेळेला आईवडिलांच्या भावना आणि त्या चिमुकल्याचं दुखणं समजून घेऊन त्याच्यावरती उपचार करायचे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच लहान मुलांच्या डॉक्टरांबद्दल मला जास्तीच आदर वाटतो. आज आपण या बालरोग तज्ज्ञांकडनं माहिती घेणार आहोत की ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञ नेमकं काय काम करतात. गेल्या काही वर्षामध्ये या लहान मुलांच्या आजारात काही वाढ झाली आहे का, नवजात शिशू जे नुकतीच जन्माला आलेले आहेत अशा बाळांचे आजार काय असतात, आणि मग एकूणच त्यांच्या वाढीसाठी, जडणघडणीसाठी कशा पद्धतीनं पालकांनी, मातापित्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे, या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्याकडे ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील 3 तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत. त्यापैकी पहिले डॉक्टर आहेत डॉक्टर अमित पाटील, जे बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. डॉक्टर अमित पाटील सर, आपलं स्वागत आहे. दुसरे आपले डॉक्टर आहेत डॉक्टर गोपाळ वसगावकर, त्यांचंही स्वागत आहे. आणि आजच्या या एपिसोडमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रख्यात डॉक्टर हेमंत कुमार पाटील सर, त्यांचंही स्वागत आहे. तिघांचंही स्वागत आहे. पाटील सर, मी तुम्हाला सुरुवातीला विचारणार आहे, जसं मी आत्ता म्हटलं की लहान मुलांचे आजार हे समजून घ्यायला आणि उपचार करायलाही थोडेसे अवघड जात असतील. कारण त्या बिचाऱ्या चिमुकल्यांना काही सांगता येत नसतं आणि त्यांचे इतके छोटे हात पाय, त्याच्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या शिरा, म्हणजे त्याच्यामध्ये इंजेक्शन तुम्ही कसं देता हा तर मला यक्ष प्रश्न असतो नेमका, की एवढ्याशा चिमुकल्या बाळाला कसं काय तुम्ही इंजेक्शन देऊ शकता. पण मला तुम्हाला पहिल्यांदा विचारायचं आहे की आम्ही बघतो की काही लहान मुलांना जन्मल्यानंतर त्या पेटीत ठेवलं जातं आणि त्या पेटीमध्येच काही दिवस त्यांची वाढ होत असते. ही पेटीत ठेवण्याची गरज का असते नेमकी? सर्वप्रथम काचेची पेटी म्हणजे काय तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेला बाळ हे आईच्या पोटात असतं, म्हणजे आईच्या उदरामध्ये असतं, तर त्यावेळेला त्याच्या ज्या गरजा आहेत किंवा ज्याला जे पोषक द्रव्ये वगैरे किंवा ऑक्सिजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आईच्या नाळेमार्फत त्याला पुरवल्या जातात. पण हेच जर का बाळ वेळे अगोदर जर का जन्माला आलं किंवा जन्माला येण्याच्या वेळी जर का त्याला गुंतागुंत काहीतरी निर्माण झाली तर अशा वेळेला ह्या बाळाला बाहेरच्या वातावरणामध्ये तग धरण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आपण कृत्रिमरित्या देण्याचा प्रयत्न करतो, हे काचेच्या पेटीमध्ये ठेवून. मानवी प्रसूतीमध्ये साधारणपणे 9 महिने 9 दिवस हा गर्भारपणाचा काळ मानला जातो. मग तुम्ही जेव्हा प्रीमॅच्युअर म्हणजे आधी जन्म झाला असं म्हणतो, ते तो साधारण कितव्या महिन्यापासून होऊ शकतो? साधारणपणे जी बाळंतपणाची म्हणजे डिलिव्हरीची तारीख जी दिलेली असते ती 40 आठवड्याची असते. म्हणजे ज्याला आपण 9 महिने 9 दिवस जे म्हणतो तर ती 40 आठवड्याची असते. परंतु 37 आठवडे ते 41 आठवडे 6 दिवस म्हणजे हा जो 5 आठवड्याचा कालावधी आहे ज्याच्यामध्ये ही डिलिव्हरीची तारीख सुद्धा समाविष्ट असते. तर 37 आठवड्याच्या अगोदर जर का एखादी डिलिव्हरी झाली तर त्याला आपण वेळेपूर्वीची किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असं म्हणतो. अच्छा, पण अशा पद्धतीची ॲस्टर आधारमध्ये सगळ्यात प्रीमॅच्युअर बेबीचा जन्म कुठला आहे किंवा कधी होऊ शकतो असं माहिती आहे की कितव्या आठवड्यातच तो होऊ शकतो आणि ते मूल तरी सुद्धा जगू शकतं? साधारणपणे आपल्या ॲस्टर आधारमध्ये 25 आठवड्याचं जे बाळ आहे म्हणजे साधारणपणे 6व्या महिन्यात जन्माला आलेलं बाळ हे आपल्या ॲस्टर आधारमध्ये व्यवस्थितरित्या आत्तापर्यंत त्यांना वाटचाल केलेली आहे. बरं, नुसतं बाळ जन्माला आलं, त्याला ट्रीटमेंट केली, जे गरजेनुसार त्याच्या आवश्यकतेनुसार जे सर्व दिलं म्हणजे झालं असं नाही. त्याची पुढं भविष्यामध्ये बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक वाढ होणं पण फार महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीनेही आपण प्रयत्न करतोय आणि
तसे आतापर्यंतचे रिझल्ट्स आपल्याला चांगले मिळालेले आहेत. मी जेव्हा जेव्हा बालरोग तज्ज्ञांशी बोलतो त्यावेळेला एक शब्द मला येतो तो म्हणजे NICU. सगळ्यांना ICU माहिती आहे, NICU मध्ये नेमकं काय काम चालतं आणि NICU विभाग कशासाठी असतो? NICU म्हणजे बेसिकली न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट. न्यूनेट म्हणजे काय की नुसतंच जन्माला आलेलं बाळ, साधारणपणे पहिल्या 28 दिवस हा न्यूनेटल पिरियड म्हणजे नवजात शिशूचा कालावधी समजलं जातं. तर वेळेपूर्वी किंवा कमी वजनाची, कमी दिवसाची किंवा डिलिव्हरीच्या वेळेला, बाळंतपणाच्या प्रोसेसच्या वेळेला ज्या काही समजा काही गुंतागुंत झाली तर अशा वेळेला बाळाला श्वास घ्यायला त्रास होणे, बाळातनं गुदमरणे, ज्याला आपण याच्या संदर्भात चर्चा करणारच आहोत, किंवा ज्यावेळेला बाळ कमी दिवसाचं जन्माला येतं त्यावेळेला त्याचे सगळेच अवयव हे कमी क्षमतेनं काम करत असतात. बरं. तर त्या अवयवांना एक सपोर्ट ज्याला आपण म्हणतो तर तो आपण NICU मध्ये देतो. फॉर एक्झाम्पल, जर का बाळाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तर अशा वेळेला आपण कृत्रिम श्वासोश्वास म्हणजे ज्याला आपण व्हेंटिलेटर म्हणतो, किंवा आता नवीन मोडॅलिटी जी आहे ज्याला CPAP, किंवा एकदम ॲडव्हान्स्ड मोडॅलिटी ज्याला म्हणतो की हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेशन, ज्याच्यामध्ये फुफ्फुसाला इजा होण्याची शक्यता ऑलमोस्ट नील होऊन जाते. तर ह्या फॅसिलिटी किंवा ह्या सुविधा या NICU मध्ये असतात. तसेच बाळाला कृत्रिमरित्या पोषक द्रव्ये देण्यात जे आपण देतो, किंवा ज्याला TPN म्हणतो, किंवा सलाईन जे म्हणतो, साध्या भाषेत आपण सलाईन म्हणतो त्याला, आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन, हे आपण NICU मध्ये देतो. नंतर जन्मजात बाळाला कावीळ होण्याची ऑलमोस्ट शक्यता असते सर, 90% बाळांना कावीळ होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आपण थेरपी, ज्याला लाईट खाली ठेवण्याची गरज, तर अशा पद्धतीने आपण ते NICU मध्ये देण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर पाटील सर, आता जसं सरांनी सांगितलं त्यानुसार जन्मजात बाळांना, विशेषतः जे प्रीमॅच्युअर बेबी आहे त्यांना काही आजार होऊ शकतात किंवा त्यांना पोषक द्रव्यांची कमतरता भासत असते, म्हणून तुम्ही त्या इन्क्युबेटरमध्ये ठेवता. पण असे जन्मजात आजार कावीळ व्यतिरिक्त काही असतात का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्यामध्ये डिफरन्शिएट करणं इम्पॉर्टंट आहे की इन्क्युबेटर्स आणि रेडियंट वॉर्मर्स. जसं काळ बदलत गेला, पहिला आपण काचेची पेटी म्हणजे इन्क्युबेटर्स म्हणायचो, ज्याच्यामध्ये फुल पॅक्ड असायचे. तुम्ही इन्क्युबेटर म्हणायचं, आम्ही काचेची पेटी म्हणायचे. हो, आता इन्क्युबेटर्स चेंज होत गेले, जसं जसं तंत्रज्ञान वाढत गेलं आपण रेडियंट वॉर्मर्स म्हणतो. त्याच्यामध्ये आता आपण काचेची पेटीने पॅक नाही होते बाळ, वरून नुसतं हीट सोडली जाते, जेणेकरून त्याला सर्व मोड्स असतात. त्याच्यामध्ये कसं होतं की बाळाचं जे टेम्परेचर आपल्याला पाहिजे असतं 36.5, आपल्याला जे मातेचं आपलं शारीरिकचं टेम्परेचर असतं ते त्याला मेंटेन करण्यासाठी आपण त्याला प्रोब लावून ठेवतो, जेणेकरून ते कंटिन्युअसली टेम्परेचर मॉनिटर करते आणि सेम ठेवायला बघतं ते. अच्छा, असं. तर हे त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर तुम्ही हे विचारला गेला की अजून कुठले आजार असतात का याच्यामध्ये, तर भरपूरसे आजार असणार आहेत की जसं सरांनी म्हटलं की पोटामध्ये म्हणजे जसं डिलिव्हरीच्या टाईमला बाळ गुदमरणे, किंवा लवकर जन्मलेली बाळं जी असतात, लवकर जन्मलेल्या बाळांमध्ये काय असतं की त्यांचे फुफ्फुस डेव्हलप झाले नसतात. त्याच्यामध्ये एक सर्फॅक्टंट नावाचं एक द्रव्य असतो, औषध द्रव्य. बेसिकली ते काय करत असतं, जेव्हा आपण श्वास सोडत असतो ते नवीन श्वास येण्यासाठी ते होल्स ओपन ठेवत असतात, ॲल्व्हिओलस आपण ज्यांना म्हणतो आमच्या मेडिकल भाषेमध्ये. तर ते त्याला म्हणजे मदत करत असतं त्याच्यामध्ये ते. तर हे आपण काय करतो, जसं बाळ जन्माला येईल, जर 25 आठवडे 26 आठवडे, जसे तुम्ही म्हटला की कमीतलं कमी कुठलं आपलं जन्माला येतं, आपलं 10 वर्ष मागे एक 24 आठवड्याचं बाळ आपण हे केलेलं आहे. त्याचं वजन अवघं मला वाटतं की एक 590 ग्रॅम्स होतं त्याचं, म्हणजे फक्त 6 महिन्यात जन्म झाला. हो, तर ते आत्ता बाळ जवळजवळ 10 वर्षाची मुलगी आहे ती, तर एकदम चांगली स्कूलमध्ये, तिला काही प्रॉब्लेम्स नाही आहेत, स्कूलमध्ये टॉप राहते ती. त्याच्यामध्ये कसं होतं की डेव्हलपमेंटली आपण खूप काम करतो. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटलमध्ये काय असतं की त्याला आवाज, आम्ही जेव्हा केअर करतो NICUमध्ये, तर त्याचा आवाज किती यायला पाहिजे बाळाच्या कानामध्ये, त्याचे लाईट्स किती पाहिजे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये ड्युएलला मी करतो की रात्रीच्या टाईमला लाईट्स सगळे बंद असणार आहेत, सकाळच्या टाईमला लाईट्स, आम्हाला जेवढं प्रोसिजर करणार त्यावेळेस लाईट्स चालू असणार, बाकी लाईट्स बंद असणार. हे जे डेव्हलपमेंटल केअर जे नवीन तंत्रज्ञान म्हणजे आपण हे करतो, आत्मसात करतो, त्याच्यामुळे डेव्हलपमेंटली बाळ चांगलं होतं. आम्हाला ॲस्ट्रमध्ये एवढंच नाही आहे की नुसतं बाळ जगवणं महत्त्वाचं आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला काय जगवणं प्लस ते बाळ पुढं होऊन मतिमन नसणं, हे आम्हाला खूप काळजी करणं, सुदृढ बालक असलं, सुदृढ बालक मेंटली प्लस फिजिकली दोन्ही पण असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही तिघही खरं तर बालरोग तज्ज्ञ आहात, त्यामुळे काही प्रश्न तुम्हाला तिघांनी कॉमन असतील, तुम्ही कोणी उत्तर द्या. मला आता तेच विचारायचे की 6 महिन्याचं मूल जन्माला येतं, म्हणजे 6 महिने प्रेग्नन्सी नंतर, मुळात मी असं मानतो की निसर्ग हा सगळ्यात मोठा डॉक्टर आहे, निसर्ग हा सगळ्यात मोठा निर्माता आहे, त्याच्यापुढं आपण अतिशय छोटी आहोत. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की मुळात उदरामध्ये किंवा गर्भामध्ये बाळाच्या सगळ्या अवयवांची वाढ कोणत्या महिन्यात पूर्ण झालेली असते?
कसं होतं की जेव्हा वाढ चालू होतं, जे आपण वजन जर बघायला गेलो तर जेव्हा बाळ 7 ते 8 आठवडे असतं तेव्हा नुसतं 16 ग्रॅमनं प्रत्येक आठवड्याला वाढत असतं. तेच जर आपण असं बघितलं की जेव्हा 20 आठवडे कंप्लीट होतात ते 20 ते 34 आठवड्यापर्यंत त्यांचं ग्रॅम 150 ते 200 ग्रॅम प्रत्येक आठवड्याला वाढायला चालू होतं. तेच तिथून पुढे जर 34 आठवड्यात ते 37 आठवड्यापर्यंत त्यांचं वजन 168 ते 165च्या दरम्यान वाढायला चालू होत असतं. तर त्याप्रमाणे त्यांची बाळाची ग्रोथ होत असते. पण मग आयडियल वजन किती असतं नाही, पाहिजे? साधारणपणे सर कसं असतं का तर पहिल्या 3 महिन्यामध्ये हां. म्हणजे जो गरोदरपणाचा कालावधी आहे तर त्याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये तो विभागला जातो. पहिले 3 महिने, दुसरे हो, 3 बरोबर. महिने, तिसरे 3 बरोबर. महिने. पहिल्या 3 महिन्यामध्ये ज्याला फर्स्ट ट्रायमेस्टर आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये अवयव तयार होत असतात आणि पुढच्या 3 महिन्यांनी त्याच्या पुढच्या 3 महिन्यामध्ये सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये ते तयार झालेल्या अवयवांची Develop होतं. वाढ डेव्हलप होते. होते, वाढ होत राहते. पण मी capacity क्षमता अनेक गायनाकॉलॉजिस्टनं पण विचारलेलं आहे की कोणत्या क्षणी त्या गोळ्यामध्ये जीव किंवा प्राण येतो किंवा कोणत्या क्षणी त्याच्या हृदयाची धडधड सुरू होते हे कळतं का? तर त्यांचं म्हणणं आहे अजूनही तसं कळत नाही की याच क्षणी ते येईल म्हणून. जर का मेडिकल लँग्वेजमध्ये बघायला गेलं तर 6 ते 7 आठवड्यामध्ये त्याच्या हृदयाची धडधड चालू होते. जेव्हा आपण सोनोग्राफी बेसिकली चेक परमेश्वरानं करतो काय तयार प्रेग्नन्सी केलंय? प्रेग्नन्सी जेव्हा टेस्ट करतात सोनोग्राफीसाठी त्यावेळी त्यांना तो ब्लिंक दिसायला चालू होतो 6 to 7 वीक्स. म्हणजे हृदयाची ज्यावेळेला गरोदरपणाची लक्षणं ओळखण्यासाठी जी पहिली सोनोग्राफी केली जाते ज्याला डेटिंग स्कॅन म्हणतात, अच्छा. 6व्या-7व्या आठवड्यात होते तर ते त्या सोनोग्राफीमध्ये पहिला हृदयाची धडधडच बघतात. म्हणून तर 6 ते 7 आठवड्याचा जो कालावधी असतो गरोदर राहिल्यापासूनचा, जसं तुम्ही म्हणला की कोणत्या आठवड्यामध्ये तुम्हाला हृदयाची धडधड चालू होते तर ती त्या कालावधीमध्ये चालू होते. वसगावकर सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, सगळ्यांच्या मनातला प्रश्न असा आहे की नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझरिन झालेली डिलिव्हरी, सिझरिन झालेल्या मुलामध्ये आणि नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या मुलामध्ये म्हणजे त्या शिशूमध्ये मुळात आरोग्यविषयक काही बदल असू शकतात का? नाही, म्हणजे दोघांची नॉर्मल डिलिव्हरी झालेलं बाळ हे अधिक सुदृढ, अधिक सक्षम असं काही असतं का? नाही. आता कसं असतं की सिझरियन कशासाठी करावं लागतं. दोन्ही बाळात जर दोन्हीचा गोष्टीचा विचार केला की एका मातेचं सिझर करायची गरज आहे, तिचे महिने पूर्ण झाले आहेत, पण ते सिझरचं कारण काय आहे. अच्छा. समजा तिची नॉर्मल डिलिव्हरी तिच्या स्ट्रक्चरनुसार किंवा होणं शक्य नसेल तर काही वेळेला आपल्याला इलेक्टिव्हली म्हणजे ठरवून आपल्याला ते सिझर करावं लागतं. बर. किंवा दुसरी गोष्ट अशी असते की आईला किंवा बाळाला काही जर त्या प्रेग्नन्सीमध्ये जर त्रास होत असेल तर त्यावेळी ती आपल्याला ते सिझरियन करण्याची गरज भासते. ओके. पण जर 9 महिने 9 दिवस म्हणजे सरांनी आपण सांगितलं की जे 40 आठवडे पूर्ण झालेला गर्भ आहे आणि त्याची इलेक्टिव्हली जर सिझर करणार असेल तर नॉर्मल डिलिव्हरीचं बाळ आणि ते इलेक्टिव्ह सिझर केलेलं बाळ दोन्ही सारखे असतात, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो. अच्छा. फक्त जर ते सिझरियनचं कारण जर मेडिकल कारण काही असेल की आईला, मातेला किंवा जर गर्भाला त्या जर त्याला काही त्रास होतो आणि त्याच्यामुळे जर सिझर करावं लागत असेल तर डेफिनेटली कुठेतरी त्या बाळाला त्रास व्हायची शक्यता असते. अदरवाईज दोन्ही बाळांना काही नॉर्मल असतात. ते तुमच्या दृष्टीनं बाळाचं नॉर्मल वजन किती असलं पाहिजे? साधारणपणे 2.5 ते 3 किलो कमीत कमी तेवढं कमीत असावं. कमी. हो. त्याच्यापेक्षा कमी वजन असेल तर कदाचित त्या बाळामध्ये काही दोष आहेत असं तुम्ही म्हणू शकता. हो. आणि तसं ओव्हरवेट बद्दल पण आहे का की याच्यापेक्षा जास्त वजन असू नये? ओव्हरवेट कुठे बऱ्याच वेळा दिसतं की ज्या मातेला डायबिटीसचा त्रास आहे बरं. त्यांच्यामध्ये बाळाची वाढ खूप जास्त होते किंवा त्यांचं वजन खूप जास्त असतं आणि अच्छा. त्यांच्यामध्ये बेसिकली आपल्याला बघावं लागतं की त्यांचं शुगर व्यवस्थित मेंटेन होतं की नाही. कारण ह्या बाळांच्यामध्ये काय होतं की आईकडून आलेलं इन्शुलिन जे असतं ते बाळामध्ये पण आलेलं असतं. त्यामुळं बाळाची शुगर लो होण्याची पहिल्या 72 तासामध्ये खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे ते मॉनिटरिंग करणं फार गरजेचं असतं. जर बाळ खूप जास्त वजन आहे, आईला डायबिटीसचा त्रास आहे, तिला काही डायबिटीससाठी औषधं चालू आहेत तर डेफिनेटली आपल्याला बाळासाठी ते शुगर मेंटेन करणं किंवा शुगर मॉनिटर करणं हे फार गरजेचं असतं. मी आणि एक शब्दप्रयोग ऐकलेला आहे तो म्हणजे कांगारू मदर केअर. तर सगळ्यांना कांगारू माहीत आहे, कांगारूच्या पुढे एक पिशवी असते आणि त्याच्यामध्ये तिचं बाळ असतं. मग त्याचा आणखीन या म्हणजे आपल्या मानवी आयुष्यामध्ये कांगारू केअर मदर केअर म्हणजे काय संबंध आहे? दुकुणी सांगा. कांगारू मदर केअर बेसिकली जसं तुम्ही म्हटला की कांगारू आपण बघितला असतो त्याच्यामध्ये बेबी त्यांचं असतं. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, जी बाळ 34 आठवड्याच्या पहिला जन्मले गेली असतात त्यांना मायेचा स्पर्श हा खूप महत्त्वाचा असतो. त्यांना त्यांचं बेनिफिट्स खूप आहेत त्याच्यामध्ये की त्यांचं
ब्रेस्ट फिडिंगचं जे मिल्क असतं ते सिक्रेशन वाढतं त्यांच्यामध्ये. 2 नंबर म्हणजे त्यांचं काय ऊब जे असते नॅचरल ऊब त्यांना मिळणार नाही. प्लस त्यांचं बॉन्डिंग जे पाहिजे खूप इम्पॉर्टंट असतं. तर ते त्या दरम्यान बॉन्डिंग आपण करू शकतो. आपण बेसिकली काय करतो, मातेच्या छातीवर आपण बाळ ते पालतं झोपवतो आणि त्याला आपण एक पॅकिंग म्हणजे एक बेडशीट तुरू किंवा त्यांचं हे त्यांनी क्लोज करून ठेवू शकतात. ते तसं आपण त्यांचे सेशन्स ठेवतो की एक 24 तासामधनं एक 2-2 तासाचे आपण एक 8 सेशन्स ठेवू शकतो. तर जेणेकरून त्याची आपली वजनामध्ये वाढ जी असती ती आपल्याला चांगल्या रीतीने बघायला मिळते. तसेच हे प्रोजेक्ट्स खूप भरपूर ठिकाणी राबवले गेलेले आहेत. हेल्पिंग बेबीज ब्रीद म्हणून जे असतं तर ते आपण काय त्या ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट्समध्ये कसे आहेत, जसं बाळ जन्माला आलं तसं नॉर्मल लगेच बाळ आपण मातेच्या छातीवर घेतो, लगेच दूध पाजवायला चालू करतो. म्हणजे आपण वॉर्मरवर पण ठेवत नाही, आपण जे काचेची पेटी म्हणतो त्यावर पण आम्ही ठेवत नाही, डायरेक्टली मातेच्या छातीवर आपण देतो आणि लगेच दूध पाजवायला चालू करतो. दुसरं गोष्ट म्हणजे आता आपण बिल अँड मिलिंडा गेट्स त्यांनी पण हा प्रोजेक्ट खूप राबवलेला आहे. ओव्हरऑल ऑल ओव्हर वर्ल्ड हा प्रोजेक्ट्स त्यांनी राबवतात, ज्याच्याकडून त्याने चांगले फायदे पण बरेचसे आपल्याला बघायला मिळाले. पाटील सर, NICU बद्दल आपण मगाशी बोललो, त्यातल्या तुम्ही इन्क्युबेटरबद्दल सांगितलं, तो वॉर्मर आत्ता सर बोलले. NICU मध्ये अजून काही प्रकार किंवा अजून काही इक्विपमेंट्स असतात का ज्याचा लाईफ सेव्हिंगसाठी उपयोग होतो लहान मुलांच्या? आणि दुसरी गोष्ट, ज्या मुलांना अशा पद्धतीनं NICU मध्ये ठेवावं लागतं त्यांची भविष्यातली वाढ ही पूर्णपणे व्यवस्थित होऊ शकते का, की त्याच्यातून काही गुंतागुंत आयुष्यभरासाठी निर्माण होऊ शकते? खूप चांगला प्रश्न आहे सर हा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुमच्या पहिल्या प्रश्नाच्या पहिल्या भागाकडे वळतो की NICU मध्ये आणखी काय केलं जातं किंवा आणखी काही साधने आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटर नावाचं एक अत्याधुनिक व्हेंटिलेटर, कृत्रिम श्वासोश्वासाचं मशीन जे आहे, तर ज्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असाल की बाळाने पोटामध्ये, आईच्या पोटामध्ये असताना शी केली आणि ती शी फुफ्फुसामध्ये जाऊन बाळाला धाप वाढली, बाळाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. तर अशा केसेसमध्ये किंवा खूपच बाळ प्रीमॅच्युअर असेल, म्हणजे साधारणपणे 700-800 ग्रॅम किंवा त्याच्याही पेक्षा कमी 600 ग्रॅम 700 ग्रॅम, तर अशा वेळेला हे रेग्युलर कृत्रिम श्वासोश्वासाची मशीन किंवा व्हेंटिलेटर्स जे आहेत, तर याच्यामुळं काही वेळेला फुफ्फुसाला आणखी फुफ्फुसावर ताण येऊन त्या फुफ्फुसाला इजा होण्याची शक्यता असते. म्हणजे प्रेशर्स जे आपण व्हेंटिलेटरचे यूज करतो त्याच्यामुळं. तर ह्या वेळेला हे हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटरचा आपण उपयोग करून बाळाला फुफ्फुसाला होणारी इजा आणि त्याच्यातून संभाव्य धोके जे भविष्यामध्ये उद्भवणार आहेत ते आपण टाळू शकतो. तर त्यासाठी ते हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटर नावाची जी सुविधा आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपण त्याचा उपयोग करू शकतो. आता दुसरा प्रश्न, NICU मध्ये जी मुलं ठेवलेली असतात त्यांच्या भविष्यातल्या वाढीवर काही विपरीत परिणाम होऊ शकतो का? म्हणजे त्यांची बौद्धिक, शारीरिक, मानसिक क्षमता उत्तम असू शकते का? हा सगळ्या माझ्या सगळ्यांच्या मनातला हा कॉमन प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बाळाच्या अन्य नातेवाईकांना हा प्रश्न पडतो आणि मग ते आई वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अरे, बाळाला तुम्ही आत्तापासून पेटीत ठेवलेत, आत्तापासून त्यावर उपचार आहेत, बघा भविष्यात हे नाजूक, अतिशय अशक्त मूल होईल का अशी भीती असते. तर मी आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो सर्वांना की वेळेत आणि योग्य प्रकारे जर का उपचार झाले तर काचेच्या पेटीत ठेवलेली बाळे सुद्धा इतर सर्व मुलांच्या सारखी ॲब्सोल्युटली नॉर्मल राहू शकतात. वाह. परंतु काही गुंतागुंतीच्या केसेसमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल मेडिकल जे कॉम्प्लिकेशन्स ज्याला आपण म्हणतो की आई वेळेपूर्वी आईच्या उदरामध्ये नाळेचं आणि बाळाचं सेपरेशन होणं, तर अशा वेळेला जन्मजातच बाळाला मग हे ज्याला रक्तस्राव सुरू होणे, मग अशा केसेसमध्ये थोडंसं प्रॉब्लेम राहण्याची शक्यता असते. अदरवाईज ऑलमोस्ट 95% केसेसमध्ये बाळ हे इतर बाळांचे, म्हणजे काचेच्या पेटीत ठेवलेलं बाळ हे इतर बाळांच्या सारखं नॉर्मलच वाढतं. म्हणजे मग मला सांगा, प्रीमॅच्युअर बेबी आणि गतिमंदपणा, मतिमंदत्वपणा यांचा काही संबंध आहे? किंवा एखादं मूल जन्मजात जेव्हा अपंग जन्माला येतं ते नेमका काय दोष असतो? अपंग का फक्त नशीब, काय म्हणायचं? अपंग ह्या शब्दात मध्ये बऱ्याचशा गोष्टी समाविष्ट होतात. अपंग म्हणजे बाबा हात पाय नसणे किंवा म्हणजे ज्याला स्ट्रक्चरल किंवा एखाद्या अवयवाची वाढच पूर्ण झाली नाही तर ते अपंगत्व ज्याला तो वेगळं. पण
मेंदूला इजा होणे, म्हणजे ज्याला आपण बाळ गुदमरून बाळ गुदमरणे म्हणजे बेसिकली काय की बाळ ज्यावेळेला बाहेर येत असतं, आईच्या पोटातून बाहेर येत असतं, त्यावेळेला बाळाच्या मेंदूला रक्त पुरवठा आणि पर्यायानं ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळं जी मेंदूला इजा होते अच्छा. त्याला बाळ गुदमरणे हे समजलं जातं. मग अशा गुदमरलेल्या बाळाला फिट येणे, धाप लागणे, श्वास घेता न येणे, ह्या गोष्टी होऊ शकतात. श्वास न घेता येणे किंवा धाप लागणे ह्या गोष्टीसाठी आपण कृत्रिम श्वासोश्वासाद्वारे आपण ह्या गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये स्थिर करू शकतो. पण ज्यावेळेला मेंदूला इजा होते त्यावेळेला मात्र तुम्ही जे म्हटला की अपंगत्व, मतिमंदत्व, गतिमंदत्व वगैरे ही येण्याची शक्यता असते. याच्यामध्ये नशिबाचा भाग वगैरे असं काही नसतो. मागं सायन्स आहेच हां, त्याच्यामागे हे सायन्स आहे. कसगावकर सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण आधीच्या पिढीत बघितलं की मूल जन्माला आल्यानंतर त्याला काही वेगवेगळ्या पद्धतीच्या लसी दिल्या जायच्या. आपल्या वेळेला ते देवीचे डोस होते, हो. धनुर्वाताचं टीटीचं इंजेक्शन असायचं. आता सध्याच्या काळामध्ये मूल जन्माला आल्यानंतर कोणकोणत्या लसी देणं आवश्यक आहे? आता देवीची लस म्हणाल तर ती आता कालबाह्य कालबाह्य झाली. आहे, कारण देवीचा आजारच आपल्या हो. इथून निघून गेला, त्यामुळे ती लस आता पूर्णपणे बंद झाली आहे. पण आता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा इतक्या चांगल्या लसीकरण त्यांनी योजना राबवल्या आहेत, ज्याच्यामध्ये जन्मल्याबरोबर BCG, हेपॅटायटिस B, ट्रिपलचं, इंजेक्टेबल पोलिओ, रोटा व्हायरस, न्यूमोकोकल व्हायरस, असे तसं बघितलं तर आपल्याला होणारे आजार शेकडो आहेत. खरं पण आहे. प्रत्येक आजाराला लस आहे का? नाहीये. आणि दर 4 वर्षांनी कुठल्या नवीन नवीन आजार येतोय. पण सगळ्या आजारावरती लस अजून उपलब्ध झालेल्या नाहीत. सायन्सला अजून एक 8-10 प्रकारच्या लसी तयार केलेल्या आहेत सायन्सने, पण त्या 100% सगळ्या पूर्ण ज्या काही लसी अवेलेबल आहेत त्या पालकांनी 100% घेणं हे गरजेचं आहे. आता मला सांगा, एखाद्या आजाराबद्दलची लस दिली तर ती लस फुलप्रूफ आहे का हे तपासण्याचं काही तंत्रज्ञान आहे? हो, हे एक तर ह्या लस जेव्हा तयार होतात त्यांचं त्या कंपनीचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट असतं ते, बरं. आणि त्याद्वारेच ते जेव्हा सगळे पूर्ण सॅटिस्फाय होतात त्याच्यानंतरच ती लस बाजारामध्ये येते. अच्छा. आता लस दिली म्हणजे हा आजार होणारच नाही का? हम्म. नाही. आपण आता मागच्या वेळी सुद्धा आपले 2020 ते 2024 आपले 2 वर्ष कोविडचे कोविड. गेले. हो. कोविडची सुरू झाल्यानंतर लस यायला साधारणपणे 1.5-2 वर्ष गेली, पण त्यावेळी सुद्धा लोकांना कोविड होत होता. हो. पण एक फायदा काय झाला, ज्यांनी कोविडची लस घेतली त्याला जरी आजार झाला तर त्याची सिव्हिअरिटी किंवा त्याच्यापासून होणारे कॉम्प्लिकेशन्स हे टाळले गेले किंवा ते कमी झाले लोकांच्यामध्ये. लस दिल्यानंतर काय फायदा होतो तर त्या आजाराचे फाईट करण्यासाठी आपली बॉडी तयार करते की अँटीबॉडी आपल्या शरीरामध्ये तयार होतात, की समजा हा जर आजार मला जर झाला किंवा बाळाला झाला तर त्याच्यावरती फाईट करायला माझं शरीर तयार आहे, त्या बाळाचं शरीर तयार आहे, आणि ह्या गोष्टीसाठी लस घेणं गरजेचं आहे. पाटील सर, आपण अनेक पिक्चरमध्ये बघितलेलं आहे, आपण आपल्या घरात सुद्धा ऐकत आलो आहे की बाळ जन्माला आल्यानंतर ते रडलं पाहिजे. बाळ रडलं नाही म्हणजे त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे अजूनही मान्य आहे विज्ञानाला. आणि ते प्रॉब्लेम, समजा एखादं मूल रडलं नाही जन्मल्या तर काय प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात? बेसिकली हे एक ब्रॉड टर्म आपण वापरतो की बाळ रडलं. बाळ रडणं म्हणजे काय की त्याला रडल्यानंतर त्याचं पूर्ण ऑक्सिजन सप्लाय मेंदूपर्यंत पोहोचला गेला आहे, हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये, हे आपण तेव्हा म्हणत असतो. जर समजा एखादं बाळ रडलं नाही, तसंच सरांनी सांगितलं की बाळ गुदमरलं त्यामुळे बाळ रडलं नाही गेलेलं आहे, त्यामुळे त्याला त्या दरम्यान ऑक्सिजन पुरवठा मेंदूला झाला नाही आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, बर्थ ॲस्फिक्स जे आपण त्याला असं आमच्या टर्म्समध्ये म्हणतो, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, हायपॉक्सिक इस्केमिक एन्केफॅलोपॅथी हे एक ब्रॉड टर्म आपण वापरतो. त्याच्यामध्ये स्टेजेस असतात. जर समजा की आम्ही CPR किंवा रिस्ट्रिक्शन्स खूप हे करतो की समजा जिथे डिलिव्हरीला आहे आम्ही तिथे कॉल्सला जातो, की आमचं काम बेसिकली काय पिडियाट्रिशियनला देतं, जसं बाळ जन्माला आलं समजा आम्ही पकडून जातो की बाळ रडणार नाहीच आहे, तर त्याला रडवायचं कसं किंवा त्याला ऑक्सिजन देऊन त्याला मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कसा पोहोचवणे, हृदयाची क्षमता कशी वाढवणे, हे आम्ही बॅग अँड मास्क थ्रू आमच्या वेगळ्या रिस्ट्रिक्शन मेथड्स आम्ही स्टार्ट करतो सगळं. आमचं टार्गेट एकच असतं की 1 मिनिटाच्या आत बाळ रडायला पाहिजे. अच्छा. तर ह्याला आम्ही गोल्डन मिनिट म्हणतो. अच्छा, म्हणजे जसं एरवी गोल्डन आवर आहे तसं आमच्याकडे गोल्डन मिनिट आहे. आमचं हे. पण मग रडल्यामुळं रक्तपुरवठ्यात जास्ती सक्रिय होतो किंवा ऑक्सिजन मेंदूला जास्ती पोचतो? नाही, तो बेसिकली ऍक्टिव्हिटी आहे त्याची, ती रडणं म्हणजे त्यांची ऍक्टिव्हिटी आहे. कारण आमच्या ह्यात नाही म्हणजे आता अनेक बायका, अनेक मुली रडत असतात म्हणून मी विचारलं की असं नंतर पण आयुष्यभर चालतं का काही? नाही ना? म्हणजे रडल्यामुळे काय असतं, बाळ जेव्हा आईच्या उदरामध्ये असतं त्यावेळी त्याला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा
नाळेमधून होत असतो. अच्छा. जेव्हा सिंपल गोष्टीमध्ये जेव्हा बाळ आईच्या पोटातून बाहेर येतं त्यावेळी ते रडतं म्हणजे काय करतं तर ते पहिला श्वास घेतं. हम्म. पहिला श्वास अच्छा. घेतं आणि मग त्याचं ऑक्सिजनचा घ्यायला सुरुवात सुरुवात होते. होतं. बाळ जर रडलं नाही तर काय होतं की त्याचा श्वास नाही सुरू झाला. अच्छा. श्वास जर सुरू नाही झाला किंवा बाळाने जर श्वास नाही घेतला तर नॅचरली त्याला मिळणारा ऑक्सिजन कमी गेला किंवा ऑक्सिजन मिळत नाही त्याला. पण मी असं मग बघितलंय पुढे काही वेळा बाळाला तुम्ही असं उलटं धरता आणि खालनं मारता. ती नाही, जुनी- नाही, जुनी movie- movie पद्धत. चा. ते पूर्ण चुकीचं आहे. ते पिक्चर मधल्या हा. ज्या गोष्टी आहेत तर तसं असं काय काही नसतं. नाही. जसं सरांनी सांगितलं रडणं हे बाहेरचं लक्षण झालं. त्याच्या मागची फिजिओलॉजी आहे की फुफ्फुस त्याची काम करायला लागली, ऑक्सिजन पुरवठा त्याला सुरळीत व्हायला लागला आणि शरीराच्या सगळ्या अवयवांना ऑक्सिजन पुरवठा मिळाला. ह्या सगळ्याचं आउटकम हे रडणं, एक्सटर्नली जे दिसतं त्याला रडणं. गेल्या काही वर्षामध्ये आता हे विज्ञानानं मान्य केलेलं आहे की मदर्स फिडिंग म्हणजे आईचं दूध हे बाळासाठी सगळ्यात चांगलं अन्न आहे. पण अजूनही अनेक महिला, अनेक माता या मुलाला अंगावरती पाजायला तयार असत नाहीत किंवा लवकरात लवकर त्यानं अंगावरचं पाजणं बंद करावं अशी त्यांची धारणा असते. तुम्ही काय सांगाल की खरोखर आईचं दूध हेच बाळासाठी सगळ्यात उत्तम आहार आहे की त्याच्याबरोबरीनं सप्लिमेंटरी आहार कोणत्या महिन्यापासून बाळाच्या दिला पाहिजे? जसं बाळ जन्मला तिथून पुढे आपण ब्रेस्ट मिल्क स्टार्ट करतो बरं. आणि ते एक्सक्लुझिव्ह 6 मंथ्स आपण त्यावरतीच ठेवावं लागतं. आम्ही अच्छा. बरंचसा कसं होतं बेसिकली जे प्राऊड असतात किंवा ग्रँड मदर्स असतात म्हणजे आजी आजोबा हो. त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप असतं की त्याला मध चाटवा, साखर पाणी द्या. हो. हे आपण पूर्ण त्यांना म्हणतो की द्यायचं नाही आहे, नुसतं आईच्या मातेच्या दुधावर ठेवायचं, 6 महिन्यापर्यंत तेच द्यायचे. अशा भरपूर स्टडीज आहेत की जर आपण 2 वर्षापर्यंत जर मातेचं दूध दिलं गेलं एखाद्या बाळाला तर त्यांच्यामध्ये ओबेसिटीचं प्रमाण जवळजवळ 50% कमी आलेलं आहे. अच्छा. असं आहे. तर आम्ही हे आता बेसिकली काय होतं की माते भरपूर ठिकाणी हे होतात की कुठं जॉब्सला जाणार असतात, त्यामुळे त्यांना काय ऑप्शन असतं की लवकरात लवकर 3 महिन्यामध्ये बंद करणे, फॉर्म्युला फीड्स घेणे आणि आपापल्या कामाला जाणे. त्यासाठी आता काय झालं की ब्रेस्ट मिल्क बँकिंग, जसं आपण ब्लड बँक स्टार्ट आहे तसं ब्रेस्ट मिल्क बँकिंग पण स्टार्ट आहे. तर त्याच्यामध्ये ज्या माते आपल्याला दूध देणार तर ते त्यांना डोनेट करू शकतात आणि ज्याच्यामध्ये आम्हाला NICU मध्ये भरपूरचे असं होतं की गरजे असतात आम्हाला, खरं त्या आईला दूध येत नसतं. तर आम्ही काय करतो अशा ब्रेस्ट मिल्क बँकिंगमधनं त्यांच्या नातेवाईकांना पाठवतो, तिथनं ब्रेस्ट मिल्क त्यांच्याकडे घेतो आणि तेच आम्ही बाळाला दूध पाजवतो. पण मग कोणत्या महिन्यापासून त्याला बाहेरचं खाद्य दिलं चालतं बाळाला? 6 मंथ्स नंतर आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी फीड्स असं म्हणतो आपण. 6 महिन्यानंतर आपण भाताचं पीस, नाचणं ते तिथून पुढे आपण स्टार्ट करू शकतो. ओके. आईचं दूध हे बाळासाठी हे अमृत आहे. अमृत खरं आहे. हे प्रत्येक बाळाला कमीत कमी पहिले 6 महिने पूर्ण आईचं दूध हे मिळालंच पाहिजे आणि आईनं त्याच्यासाठी तेवढे प्रयत्न करणं गरजेचं आहे की आपल्या बाळाला पहिले 6 महिने पूर्ण दूध गेलं पाहिजे आणि 6 महिने झाल्यानंतर मग वरचं अन्न द्यायला आपण सुरुवात करतो, तेही लिक्विड फॉर्ममध्ये. कारण त्या बाळाला बाकी खूप चावू शकत नाही, खाऊ शकत नाही, पण डेफिनेटली आपण विनिंग ऑफ द फूड म्हणतो आपण की ब्रेस्ट फिडिंग चालू ठेवा आणि त्याच्यानंतर मग त्याला अन्नाचे पदार्थ लिक्विड फॉर्ममध्ये चालू करा की जेणेकरून आपलं टार्गेट काय असतं की 1.5 वर्षापर्यंतचं बाळ होईपर्यंत त्यांना मोठी माणसं जेवढं खातात त्याचे 1/3 तरी व्यवस्थित जेवण गेलं पाहिजे अच्छा. किंवा तेवढं खाल्लं गेलं पाहिजे. ओके. पण त्याच्या बरोबरीने ब्रेस्ट फिडिंग बंद नका करू, ब्रेस्ट फिडिंग चालू ठेवा. ब्रेस्ट फिडिंग कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष हे राहिलं पाहिजे बाळाला आणि त्याच्यातून जे नैसर्गिक घटक मिळतात की जे इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी लॉंग टर्म उपयोगाला येतात ते खूप छान होतात. ते अजून कुठल्याही सायन्सला तयार करता नाही आलं. आईच्या दुधासारखं सायन्स कुठलंही तयार केलेलं नाही आणि करता येणं शक्यही नाही. पण गेल्या काही वर्षामध्ये बघितलं तर लहान मुलांना डायरियाचा पण त्रास होत असतो. बऱ्याच वेळा काय होतं की हे घरचे बाळ चांगलं असतं, हां. ते हेल्दी असतं, आपल्या घरचे त्या बाळाला काहीतरी त्रास देतात आणि मग ह्या गोष्टी सगळ्या सुरू होतात. खारे बाळा, खारे पिल्ल्या म्हणून त्याला भरवलं जातं. किंवा आता लहान ज्यावेळेला बाळ पहिल्या 2-3 महिन्यामध्ये झालं की बाळाला गुट्टी देणे हां. बऱ्याचशा कारण असतो की त्याचे मागचे मिथ्स बऱ्याच आहेत, तर त्याच्यामुळं डायरिया होण्याचं प्रमाण जास्त वाढतं. दुसरी गोष्ट बॉटल फिडिंग, बॉटल हां. फिडिंग ते एक सगळ्यात मोठं इन्फेक्शनचं कारण आहे. अच्छा. हा, आम्ही प्रत्येक वेळी म्हणतो की बॉटल फिडिंग त्याचं नका करू, प्रॉपर स्टरलायझेशन केलं जात नाही. जात नाही आणि ते करता येणं प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. एक बॉटल फिट जर आपल्याला स्टरलाइज करायचं असेल तर बॉटल कमीत कमी उकळत्या पाण्यात अर्धा तास पाहिजे आणि पुढचं निपल कमीत कमी 15 मिनिटं पाहिजे. हे प्रत्येक फिडिंगच्या वेळी झालं पाहिजे, पण प्रॅक्टिकली एवढ्या गोष्टी होत होणं नाही, होत शक्यच नाहीये. दुर्लक्षच दुर्लक्ष होतं, होतं. अनेकांना माहिती पण नसते. आणि त्याच्यामुळे मग इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त होते आणि मग त्याच्यानंतर डायरिया सुरू होतो, मुलाचं वजन वाढत नाही, कंटिन्युअस डायरिया सुरू आहे
आणि मग सगळे त्रास बाळाला ते सुरू होतात. शेवटच्या टप्प्यात आले. मला एवढंच विचारायचं आहे की ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये NICU आणि अजून एक तुमचा काहीतरी लहान मुलांसाठी विभाग आहे, तिथे कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत, कोणकोणत्या पद्धतीनं आपण या लहान मुलांवरती उपचार करू शकतो, ते कोणी सांगा तिघांपैकी. आपल्याकडे कसं आहे NICU आणि PICU. PICU म्हणजे काय? इंटेन्सिव्ह केअर युनिट. बरं. जसे आपण नियोनेट्सना कसं जन्मल्यापासून 28 दिवसापर्यंत आपण NICU ला हे करतो. ओके. 28 दिवसापासून पुढे आपण इन्फंट्स म्हणतो, प्लस आफ्टर 1 इयर पीडियाट्रिक एज ग्रुपला ते चालू होतं. अच्छा. तर तिथून पुढचे NICU 28 दिवसापर्यंतच्या बाळांसाठी, बाळांसाठी. त्यानंतर तो PICU. PICU मध्ये पेशंट शिफ्ट होतात. ओके. तर बेसिकली PICUचे आजार भरपूर. सध्या आपण डासांमुळे डेंग्यू बघतो, टायफॉइड बघतो, एन्केफेलायटिस म्हणजे मेंदूपर्यंत जंतुसंचार होणे, हे सगळे बघतो. मेंदूज्वर जे आपण म्हणतो ते रिलेटेड ते सगळे आम्ही कॉम्प्लिकेशन सुद्धा हँडल करतो. अच्छा. मला वाटतं की कुणाच्याच घरामध्ये अशा पद्धतीचे कुठलेच आजार कधीच येऊ नयेत. त्यातही लहान मुलांना एखादा आजार झाला की संपूर्ण घर डिस्टर्ब झालेलं असतं. म्हणजे घरातलं बाळ हे त्या घराचं टॉनिक असतं आणि त्यामुळं लहान मुलांच्या आजाराबद्दल पालक अधिक संवेदनशील असतात. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं तसं की या तीनही डॉक्टरांना सलाम का करावा असं वाटतो, तर ज्या बाळांना बोलता येत नाही, सांगता येत नाही, कुठं दुखतंय हे त्यांना कळत असतं पण सांगता येत नसतं, अशा बाळांवरती उपचार करायचे, त्यांच्या आईवडिलांना मानसिक धीर द्यायचा, ही खूप मोठी बाब आहे. त्यामुळे अशा बालरोग तज्ज्ञांबद्दल मला विशेष आदर आणि अभिमान वाटतो. आज आमच्या स्टुडिओमध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील हे तीनही डॉक्टर आले आणि त्यांनी एका संवेदनशील नाजूक मुद्द्याबद्दल अतिशय सविस्तर आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत माहिती दिली. याबद्दल या तिघांचे मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.